शूट था 7 बजे, हम निकल रहे 8:30 बजे। तुम्ही विचार करत असतील आज कुठलं शूट आहे, तर चला सांगतो। यांना बेटा, या सुवर्णा आणि आज आम्ही यांची प्रेमाची गोष्ट व्हिज्युअलमध्ये उतरवणार आहे, धानूमध्ये। आणि यात या स्टोरीचे मेन हिरो आणि सुवर्णाचे संकेत। आणि मला तर तुम्ही ओळखतच असतील, मी वैष्णव VM क्रिएटर। आणि आजचे हे कलाकार, यांची ओळख करून देणं अगोदर मी एक सांगतो, अजून बरेच कलाकारांची ओळख करून देणे पॉसिबल नाही आज, म्हणून येणाऱ्या आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये त्यांची ओळख नक्की करून देईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे आहेत आपले यश सिनेमॅटोग्राफर। आजचे प्री वेडिंगची डिटेल्स घेण्यासाठी आम्ही एकाला थांबवलं, ते कसं थांबवलं ते कॉलेजमधून पडून जाणार होता, पण त्याला पकडला आम्ही आणि डिटेल्स घ्यायला पाठ ठेवलं याला। आणि शेवटी आला राहुल भाऊ, यांच्याविषयी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो। त्यांचं पहिलं लुक ट्रॅडिशनल होतं। थोडे क्लोज जा, जवळ 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 जवळ। ओके, हात तिकडे, हा पॉकेट जा जवळ। दादा लाफ स्माइल तुम्ही आपली, हा 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 हा। बरं एकदा हा हा आपली स्माइल तुम्ही ना नाही चुकी दिली तुमच्या ओके दादा नाही स्माइल। पाणी उडणार नाही, झाडाच वाढले तळ्यामध्ये। असं तलाव आहे ज्यामध्ये एकही कमळ दिसत नाही। टेक 2 आम्ही या ठिकाणी आलो। हिडन लोकेशन आपल्या यश भाऊने पाहिली। वैष्णव मध्ये हाती पण गाडी चालवत आहे। पकड आपले BTS मास्टर कॉलेजमधून घेऊन आले। नेक्स्ट लोकेशनला चाललोय मी आता। आता ड्रायव्हर आम्ही क्लायंट एंड रिक्षा आले 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 आले। बोट कुठे गेली? लपली लपली आले। इसको देखो, बहुत हाथ पाप है बेचारे को। उधर आधा पड़ा हुआ जहाज है, जहाज
चालू तयारी चालू आहे माझ्याकडे. हे क्या आहे विंटेज विंटेज कॅमेरा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी मजेत ना? तर आज आम्हाला ते म्हणजे ब्लॉग शूट करायला. तर आपला आहे आज सेकंड लुक आणि आपण करणार ते म्हणजे पिकनिक पॉईंट. तर आपली बाल्डी रेडी आहे. सो बाल्डी बाल्टी आणि आमचा बीटीएस घेणारा माणूस पण रेडी आहे. कपडे चेंज झाले त्याची पण. नेक्स्ट लुक सेकंड लुक पुरट पडले. म्यूट वर नसत आहे म्यूट. इधर तो देखो ऐसे वैसे वैसे वैसे. आमची तयारी चालू आहे. यांची तयारी चालू आहे. पिकनिक पॉइंट. आणि मी मात्र आता कॅमेरा. अरे आता माझा एकच हात काम करतो सध्या.